तसेच मुर्दाचे जितू पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत। सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना। पंचांचा इशारा होतोय। 4 षटकांचा सामना आहे। 1 षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे। जरा घाई करायचं, फलंदाज लवकर जायचं आहे, उशीर झालेला आहे। आपला फायनलचे सामने खेळत आहेत आमचे मास्टरचे हिरो प्रमोद स्ट्राईकसाठी चाललेले आहेत। शुभेच्छा तुम्हाला आग्रे मास्टर्स उमेरमानकडून। प्रमोद एक मोठे खेळाडू आहेत, सातत्यपूर्ण खूप दर्जेदार खेळ या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। तो प्रमोद मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज जो मैदानामध्ये दाखल होतोय महेंद्र आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये खेळ करण्याकरता दाखल झाली आहे। त्यांच्या सोबत 2 हात करण्याकरता टीम दहिसर आपण ज्यांना पाहू शकाल, दहिसर टीमकडनं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी। चला घाई करा, वेळ घालवू नका। याकरता षटकांची कपात केली आहे की फायनलचा सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवला जावा। 4 षटकांवर ही स्पर्धा आणली गेली आहे। गोलंदाजी मार्कवरनं यावेळेस गीतेश, ज्याला आपण पाहू शकाल गीतेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आणि गीतेशच्या खांद्यांवर यावेळेस टीमनं विश्वास दर्शवलाय। बघूया गीतेश कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय, चेंडूचा टप्पा कुठल्या लाईनवर तो ठेवतोय। गीतेश च्यावर नजरा आहेत। सन्माननीय भरतजी भोईर या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। मी संदीपजी घरात यांना विनंती करतो की आपण भरत भोईर साहेबांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। प्रमोद स्ट्रायकर यांकडनं डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द आहे। तो डावाची सुरुवात करण्याकरता स्ट्रायकर यांकडनं सज्ज होतोय। गीतेश त्यांचा इशारा करतायत, सामन्याला सुरुवात होतीये। पहिला चेंडू गोलंदाज घेऊन येतोय गीतेश। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। पहिला चेंडू चांगला होता, यावेळेस उजव्या यष्टीवरनं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत घेऊन गेला। एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय। दहिसर विरुद्ध मालवणी असा एक चुरशीचा आणि रंगतदार लढतीचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय। सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं। यावेळेस फटका चांगला आहे, 38 सर्कलला क्लिअर केलाय, मग चेंडू जाऊन थांबेल, तो थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4 धावा। आमच्या या उमेलमान क्रीडा संकुलवर दिनांक 23 व 24 एप्रिल रोजी आग्रीबाणा आयोजित मळेल षटकाचे टुर्नामेंट आयोजित केले आहे। ज्या संघाला या सामन्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर आपापली नावे आमच्या आग्रीबाणाच्या कार्यकर्त्यांना द्यायची आहेत। आग्रीबाणा एक सामाजिक कार्य असं त्यांचा हातखंड आहे। समाज कार्यामध्ये ते कधी जेव्हा आपल्या गावातील मयत व्यक्ती होते त्यांना दिवसासाठी तेराव्यासाठी सातवणासाठी भांडी-कुंडी मोफत देत असतात आणि लाकडी बागसुद्धा त्यांच्याकडून दिली जाते, असं त्यांचं कार्य आहे। त्यांनी आज टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे। यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आला, जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पोहोचते ती 5 वर। षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आग्रीबाणा यांच्या माध्यमातून एक स्पर्धा दिनांक 23 एप्रिल आणि 24 एप्रिलला याच मैदानावर आपल्या भेटीला येते। 4 षटकांचा हा सामना आहे, ज्यातील पहिलं षटक जे प्रगतीपथावर आपण पाहू शकाल गोलंदाज गीतेशच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस 5 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकाल। गीतेश चांगला मारा करतोय। प्रमोद सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला त्यानं थोडा काळ शांत ठेवलं। 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या। टेनिस क्रिकेटमध्ये ते अतिरिक्त किंवा जास्तीच्या संबोधलं जात नाही। यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेंथवर भर दिला। फुलर लेनचा हा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपानं जाणार होता, मात्र यष्टिरक्षकांना अचूकतेनं कलेक्शन केले नाही, ज्या कारणानं धावसंख्या 1 न वाढली आणि जाऊन पोहोचली 6 वर। षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस 6 रन्स ऑन बोर्ड, 6 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकाल। अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून। त्याचा समाचार घेण्याकरता स्ट्रायकर यांकडनं प्रमोदला आपण पाहू शकाल।
फिरकी पाहायला मिळाली, यावेळेस टर्न पाहायला मिळाला, फसवलं, चकवलं फलंदाज प्रमोदला, ब्रेक टाकला. यावेळेस चेंडू टप्पा खाल्ला उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर आणि तिकडनं अचानक चेंडूमध्ये एक टर्न निर्माण झाला जो यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत आला आणि निर्धावच्या स्वरूपानं या चेंडूची सांगता पाहायला मिळाली गोलंदाज गीतेशच्या माध्यमातून. तोच गीतेश आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. फटका चांगला आहे, प्रमोदच्या बॅटमधनं चेंडूला हवा दिली गेली आहे. चेंडू सीमारेषे नजीक इथे फील्ड केला जातोय, तोपर्यंत 2 धावा प्रमोदच्या खात्यामध्ये जमा होतील, तर 2 धावा टीम मालवणीच्या खात्यामध्ये जमा होतील. या 2 धाव्याने टीम जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. तर प्रमोद वैयक्तिक 7 वर फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या लागली गेली ते एकंदर 8. येणारे 18 चेंडू कसा खेळ होईल त्या 18 चेंडूत पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक दरम्यान ऐकू आपल्या डीजेला. प्रत्येक टीमला विजयाकरता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, एक चांगलं प्रदर्शन द्यावं लागेल. फाट चढाओढ आहे या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. कुठलीही एक टीम या टेनिस क्रिकेटमध्ये श्रेष्ठ नाही आहे. प्रत्येक टीम आपल्या विपक्षी टीमवर हल्ला करण्यामध्ये किंवा त्यांच्यावर कुरघोडी करण्यामध्ये माहीर आहे या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. कुठलाही संघ यामध्ये हलका संबोधला जात नाही, कारण प्रत्येक टीमकडे दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. आणि आजचा दिवस तर त्यामध्ये खास आहे, कारण खूप मुंबई उपनगरामधील काही टीम्स इथे दाखल झाल्यात आणि ते आपलं कशप कौशल्य इथे दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने दहिसर तर त्यांच्या विरोधात मालवणी. गोलंदाजी मार्कवरनं नंदकुमार नंदा जो बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, गुंगारा दिला यष्टिरक्षकाला, मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू आहे आणि फ्लाइंग स्लिपनं यावेळेस चेंडूला थांबवलं. जोपर्यंत फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूला थांबवलं जाईल एक धाव इथे कन्वर्ट होईल. या एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ते 9 या धावसंख्येवर. महेंद्र थोडासा असफल फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये चेंडू कुठेही स्पर्श होताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे विपक्षी टीमला त्याचा फायदा होतोय आणि चांगले चेंडू गोलंदाज नंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नंदा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, एक सुपर स्विच हिट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. एकट्या ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा. चेंडू बाहेर गेल्यानंतर खेळाडू बॉलसाठी जातोय, तर त्यासाठी वेळ निघून जाते, म्हणून आपण सर्वांनी बॉर्डरलाईनच्या बाहेर राहायचं आहे. नंदाबद्दल परत एक लिजंड क्लासिक एक खेळाडू आहे. अष्टपैलू मास्टरच्या माध्यमातून खेळताना अनेक असे सामने त्याने एखादी जिंकून दिलेले आहे. नंदा दहिसर संघामधून खेळत असतो, नेहमी मास्टरमध्ये सुद्धा खेळत असतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे. नंदा खूप प्रदीर्घ कारकीर्द आहे, अनुभवी खूप दांडगा आहे या खेळाडूच्या पाशी आणि तो मैदानातनं शेअर करताना मात्र त्याच्या विरोधातही त्याच दांडग्या अनुभवानं सातत्यानं चांगला खेळ करणारा प्रमोद त्याच्या विरोधात खेळ करतोय. रिव्हर्स स्विच हिट यावेळेस त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तो प्रमोद आणि नंदा 2 लेजंड्सच्या मधला हा संघर्ष आपण अनुभवतोय. 2 जुने जाणते खेळाडू आहेत. यावेळेस थोडंसं स्टेप आउट केलं, आपल्या पायांची हालचाल केली, आपल्या जागेपासून दूर हटत डान्सिंग द ग्राउंड पद्धतीनं चेंडूला खेळून काढलं, ज्यावर एक सिंगल इथे अर्जित होईल. या सिंगलनं धावफलकात वाढ झाली. धावफलक 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आपण प्रगतीपथावर पाहत आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर एकंदर 14 धावा. जुनी 3 चेंडूचा खेळ शेष आहे. दहिसर विरुद्ध मालवणी असा एक कडा संघर्ष आपण अनुभवत आहे. त्यानंतर शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील, जो आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करताना पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. त्याच्या विपरीत स्थितीमध्ये फलंदाज स्ट्रायकर इन कडनं 2 हात करेल. यावेळी चांगला चेंडू ज्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं यष्टीरक्षकाला गुंगारा दिला. यावेळी चेंडूला फसवलं आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारा करता 4 धावा. थँक्यू डीजे. या मैदानावर हे चित्र खूप रेअर आहे. या मैदानावर अशा पद्धतीचं चित्र कधीतरीच चुकून एखाद वेळेस पाहायला मिळतं आणि ते आज नेमकं आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूनं अचानक आपली दिशा बदलली. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तकदील झाला. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. या चौकारानं धावफलक जर आपण पाहिलं एकंदर 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन धडाकता पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी चांगला चेंडू सेल्फ फॉलोथ्रो मधला अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. गोलंदाज नंदाची चांगली गोलंदाजी. 2 चौकार खाल्ल्यानंतरही हे षटक मात्र त्यानं 10 या धावसंख्येवर 5 चेंडूमध्ये सीमित ठेवलंय. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू खूप निर्णायक असेल कारण हे षटक योग्य आहे की खर्चिक आहे ते या चेंडू नंतर आपल्याला कळेल. त्यामुळे या षटकातील शेवटचा चेंडू जो नंदाच्या हातामध्ये आहे त्याच्या विरोधात स्ट्रायकर इन कडनं महेंद्र. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे मागे. त्यानं झेल टिपलाय. विकेट मिळतीये. थोडासा स्ट्रगल करणारा खेळाडू यावेळेस बाद. धन्यवाद डीजे. 2 षटकांची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 18 वरती 2 षटकांचा सामना झाला आहे. पुढील फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रुपेश गेलेले आहेत. बघूया रुपेश आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतोय. नॉन स्ट्राईकला आहेत प्रमोद, एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना एक गडी बाद होतोय. 18 धावेवरती एक गडी बाद झालेला आहे. 2 षटक संपलेले आहेत. जॅक्सन घरात आमच्या इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. या जयेश घरत उर्फ जॅक्सन हे मंचावर आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. येतीन आपलं तिसरं षटक हाताळत आहेत आणि सामोरं जातील ते म्हणजे रुपेश. येतीन एक चांगला ना अष्टपैलू खेळाडू गोलंदाज. पाहूया येतीन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकताना समोर जातील ते म्हणजे रुपेश. आतापर्यंत 18 धावा झालेल्या आहेत. 2 षटका अखेर. फार पद्धतीने टाकला चेंडू हवेतच राहतोय. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाज समजत नाही चेंडू कसा टाकलाय कुठे जातोय. हा ब्रेक होतो की लेग होतोय समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या थांबल्या ती म्हणजे 18 वरती. सुंदर गोलंदाजी मिळवली येतीन यांची. काहीसा हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू फसवी चेंडू म्हणतात त्याला आणि या गोलंदाजीत आपण फसवीगिरी सिद्ध करून दाखवतात येतीन. आता पाहूया या फसवीगिरीला कसं उत्तर देत आहेत. कृपया पंचाशी वाद घालू नये. पंच आपली कामगिरी बरोबर चोख बजावत आहेत. चेंडू निर्धाव जातो. चेंडू
कुठल्या प्रकारे धाव नाही. धावसंख्या थांबली 18 वरती. एक गडी बाद 18 धावा. या षटकातील दुसरा चेंडू येतीन यांचा सामोरं जातील ते म्हणजे रुपेश. रणप चुकतात. चला घाई करायचे, वेळ टाइमपास करू नये, वेळ दौडू नका. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. निशांत म्हात्रे आणि योगेश म्हात्रे बच्चू आपण मंचावर यायचं आहे. सुंदर फटका मारला, पाहूया आर पार सीमा पार जातोय का झेल होतोय. सीमा पार फटका, 6 धावा मिळतात. 6 धावेने खातं खोलतात रुपेश. धाव संख्या पोचते ती म्हणजे 24 वरती. अशा फटक्यांची आता गरज आहे. Everybody out here, it's DJ Hardin. धन्यवाद डीजे. धन्यवाद. हवेचा जोर वाढलेला आहे आणि त्या दिशेने षटकार मारतात फलंदाज. पाहूया आता हवेच्या जोराला कसा प्रतिसाद देतात. जर चेंडू लागला तर सीमापार नक्कीच जाणार आहे. आता खरी गोलंदाजी कसरत आहे या मैदानावरती. दुपारचं सत्र म्हणजे फटकेमारीचं सत्र. पुन्हा एकदा मारलेला आहे षटकार. पाहूया झेल होतोय की षटकार होतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. दुसऱ्यांदा षटकार मारलेला आहे. आत्ता मात्र धन्यवाद डीजे. येतील याची गोलंदाजी फलंदाजांनी बरोबर ओळखले आहे. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर 2 चेंडूवर 2 लगातार षटकार मारतात रुपेश. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात. आपल्या मालवणी संघाचे एक चांगलं योगदान देताना दिसत आहेत ते म्हणजे रुपेश. येतील यांचा पुढचा चेंडू. पाहूया या चेंडूवर हॅट्रिक साध्य करतात की विकेट घेतात. येतील यांचा चौथा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 30 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा फटका मारला आणि मला वाटतं हॅट्रिक साजरी करतात फलंदाज. षटकाची आतिषबाजी, हॅट्रिक फटका खरोखर मानावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर 3 चेंडूवर 3 षटकार खेचून धावाची गती वाढवली ती म्हणजे धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचते 36 वरती. धन्यवाद. एकता ग्रुपचे वरिष्ठ सभासद नरेश म्हात्रे आपला विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. एकता ग्रुपचे वरिष्ठ सभासद नरेश म्हात्रे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. एकता ग्रुप आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपण वरिष्ठ सभासद आहात. आपला मानपान केला जाईल. कृपया आपण मंचावर यायचं आहे. काय फटकेबाजी मारवाल रुपेश यांची. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते म्हणजे आखूट टप्प्या चेंडू अष्टमच्या बाहेर. पंचांचा इशारा होता. अवंतर वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 वरती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पाहूया येतील सामोरं जातील ते रुपेश. पुन्हा एकदा पटकावला फटका आणि नक्कीच हा षटकार मिळणार आहे. पाहूया एकता ग्रुपचा सभासद झेल पकडलाय. 100चं बक्षीस मिळालंय. एकता ग्रुपचा सभासद आहे आणि 100चं पारितोषिक मिळवतात या 6 धावे.
एक धाव पूर्ण करतात. पाहूया या धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 वरती. षटक संपतंय. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 44. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारतो मालवणी संघ. आता मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. चांगला कमबॅक केला तो म्हणजे रुपेश याने. आपल्या 6 चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 25 धाव पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं आहे ते म्हणजे रुपेश यांनी. एकता ग्रुप चषक 2021 चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळते. प्रेक्षकांची उपस्थिती वाढत चाललेली आहे. प्रेक्षकांचे मैदान आता खचाखच भरत चाललेलं आहे. दुपारचं सत्र हवेचा जोर वाढलेला आहे. धावांची गती आता वाढणार आहे आणि गोलंदाजाचं नक्कीच याच्यात मरण आहे. हवेचा जोर हा फळांसाठी आता चांगला ठरणार आहे. आता शेवटचं षटक हाताळत आहेत आशुतोष. आशुतोष शेवटचं षटक हाताळताना किती धावापर्यंत रोखतोय या मालवणी संघाला आणि मालवणी संघ किती धावा पटकावतोय या षटकामध्ये. आतापर्यंत 44 धावा पूर्ण झाल्या 3 षटकामध्ये. चांगली गती आहे. स्कोर चांगला आहे. अजूनही धावा वाढवा लागतील. या षटकामध्ये जर चांगला 15-20 धावा आल्या तर नक्कीच 60-65 धावापर्यंत मजल मारू शकतो मालवणी संघ. आशुतोष समोर जातील तर म्हणजे रुपेश हे 25 धावावर खेळत आहेत. पाहूया झेल होतोय का ना. कॅच अँड बोल्ड सुंदर चेंडू म्हणावा लागेल आणि रुपेश देखील संपुष्ट झाले. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करत आशुतोष यांनी. पाहूया दुसऱ्या चेंडूवर काही करामत करतो. रिव्हर्स शॉट मारलेला आहे प्रमोद यांनी. चांगला शॉट म्हणावला. नक्कीच 4 धावामध्ये चेंडू सीमापार जाईल आणि 4 धावा. धन्यवाद डीजे. 48 धावा पूर्ण झाल्यात. फलकावर लागलेले आहेत. पाहूया अजून 4 चेंडूचा शिल्लक खेळ बाकी आहे. पुन्हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे. पाहूया नक्कीच चौकार जाणार का. क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंग करणार. सुंदर फटका म्हणावा लागेल. रिव्हर्स शॉट. प्रमोद सारखा एक चांगला खेळाडू स्ट्राईकला गेल्यानंतर अजून पण क्रीजवर पाव रोखून ठेवलेला आहेत आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत नेत आहेत. चांगल्या स्थितीत मजबूत संघ नेलेला आहे. तलवार मीरा रोड आणि एक्सर दोन्ही संघाच्या संघटकांनी आमच्या पॅवलिन बॅक्सशी संपर्क साधायचा आहे. तलवार मीरा रोड आणि एक्सर. सुंदर चेंडू म्हणावा. सुंदर बीट केले फलंदाजाला. कुठल्याही प्रकारे धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत थांबलेले आहे ती म्हणजे 52 वरती. मीरा रोड तलवार आणि एक्सर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
आशुतोष यांचा 5वा चेंडू समोर प्रमोद पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न बोल्ड होत आहेत. चेंडू खाली राहतोय आणि प्रमोद याची खेळी संपुष्टात येते. तलवार 11 मीरा रोड आणि एक्सर 11 आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. उशीर झाला, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. प्रमोद याची जागा भरून घेण्यासाठी ते म्हणजे अनिकेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. तलवार मीरा रोड संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. एक्सर संघाचे कर्णधार लवकर यायचं आहे. जर घाई करायचे, उशीर झाला सामन्यांना, अजून आपल्या सेमीफायनल फायनलसुद्धा सामने खेळवायचे आहेत. लवकर या एक्सर संघ. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर काय करामत होते. फलंदाज सीमापार फटका मारतोय की गोलंदाज विकेट उडवतोय. डावखुळा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे करतायत. जरा घाई करायची आहे. पंचांना विनंती आहे, जरा घाई करा, सामना उशीर होतोय. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. आशुतोष यांचा आणि समोर जातील ते म्हणजे अनिकेत. सुंदर फटका कवरटाच्या पण मारला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. नक्कीच चौकार की षटकार. षटकार धन्यवाद डीजे. 58 धावा धाव फलकावर लावल्यात. 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे दहिसर संघापुढे. एक्सर संघ आणि तलवार 11 संघ मीरा रोड यांच्यातील आता नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती आहे. तलवार संघाचे कर्णधार आलेले आहेत. एक्सर संघाचे कर्णधार इथे येत आहेत. तर दोन टीम दरम्यान यानंतर एक द्वंद्व युद्ध आपण या उमेदमान क्रीडा संकुलामध्ये एकता ग्रुप चषकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एकता ग्रुप चषकच्या माध्यमातून यानंतर तलवार 11 मीरा रोड जे मैदानामध्ये उतरतील आणि तलवार 11च्या विरोधात एक्सर बोरिवली परिसरातून एक्सर जो संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक्सर आणि मीरा रोड या दोन टीमच्या दरम्यान हा कडा संघर्ष, एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. मी प्रफुल्ल मात्रे यांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघ आलेले आहेत. एक्सर आणि तलवार 11 मीरा रोड. एक्सर आणि मीरा रोड या दोन टीमच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं 59 59 धावसंख्येची गरज आहे. तर प्रत्येक षटकागणिक 15.75ची 14.75ची सरासरी आहे. मी होणारा सामना आहे तो तलवार 11 मीरा रोड आणि एक्सर बोरवली यांच्यातील हा पहिला फेरीतील सामना राहणार. 4 षटकाचा सामना आहे आणि नाणेफेकीसाठी आम्हाला पाहुणे आले ते म्हणजे आमचे प्रफुल्ल मात्रे साहेबांना विनंती करू की नाणेफेकीसाठी कॉल करून घ्यायचा आहे. तर कॉईन द्या. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय प्रफुल्ल मात्रे. तलवार 11 मीरा रोड आणि एक्सर बोरवली यांच्यातील सामना. नाणेफेकीचा कॉल 1 मिनिट. बॅट आणि बॉल आहे असं समीकरण आहे. बॉल आणि बॅट 4 षटकांचा सामना राहील. बॅट आलेले आहे. तलवार मीरा रोड संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तलवार 11 संघ आम्ही तुम्हाला सातत्याने या मैदानावर चांगली प्रगती करताना बघितलेलं आहे. चांगलं काम तुम्ही चॅम्पियन ठरवलं त्या ग्राउंडवरती. आज काय रणनीती आखणार आहे आणि आज तुम्ही नाणेफेकी जिंकलेले आहात तर काय निर्णय घेणार आहात. फिल्डिंग घेताना समोरच्या संघापुढे किती धावांचं लक्ष ठेवणार आहात. 45 to 50. 4 षटकाचा सामना आहे. 45 to 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ग्राउंडचा तुम्हाला अनुभव आहे आणि चांगला अनुभव असल्यामुळे तुम्ही 40 ते 45 मध्ये त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. तर अशा वेळी तुम्ही तुमचे ट्रम्प कार्ड कोण वापरणार आहात. हमारे बॉलर है अच्छे 4
वो आज हमारा बॉलिंग साइड कंप्लीट है, इसलिए हम फील्डिंग करने का पहले निर्णय लिया. नक्कीच जो बी आता चेस करताय गेम आणि एक सर बरोबर सांगा आपण जर नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. त्याने सुद्धा क्षेत्ररक्षण घेतला असता असा निर्णय दिलेला होता, परंतु त्यांच्या विरुद्ध कॉल लागलेला आहे आणि तुम्हाला फलंदाजीसाठी प्राचारण केलं. तर तुम्ही किती धावा कुठणार आहात या पहिल्या सामन्यामध्ये. 50 ते 60 डाव कुठण्याचा प्रयत्न. नक्कीच 50 ते 60 धावा, कमीत कमी 10-15 धावाचा हा गॅप आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय, खूप खूप शुभेच्छा. आणि मी बदलोय आमचे समालोचक मित्र अक्षय पांडवकडे. एक मोठी टोटल इथे धाफलकावर लावायची आहे आणि मोठी टोटल धाफलकावर लावण्याकरता चांगला दर्जेदार खेळ दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडू ज्यावर धाव घेणं अपेक्षित आहे, धाफलकाला हलतं ठेवणं अपेक्षित आहे आणि तो खेळ दाखवण्याकरता सलामीची जोडी टीम दहिसर कडनं मैदानामध्ये जातीये. त्या सर्व गाड्या उमेदवार अँडला टू व्हीलर गाड्या आहेत, त्यांच्या आरसी फिरून घ्यायच्या आहेत. तिरा पडतोय प्रेक्षकांच्या आणि फलंदाजासाठी बॅटिंग करताना थोडा व्यत्यय येतोय. ज्या गाड्या आहेत त्यांचे मिरर फिरवायचे आहेत समोर उमेला अँडला. यतीन आणि गीतेश, जो गीतेश बॉलिंग मार्कवरने आपण पाहिला. या टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे, हरपनमोला खेळाडू आहे जो गीतेश मैदानामध्ये येतोय. त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता आपण पाहू शकाल फलंदाज यतीन गीतेशच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय. गीतेश आणि यतीन ही जोडी मैदानामध्ये कार्यान्वित होताना बघूया. त्यांच्या विरोधात बॉलिंग मार्कवरनं टीम मालवणी कुठल्या खेळाडूला इथे सुपूर्द करते चेंडू, कुठल्या चेंडूच्या हातामध्ये इथे चेंडू दिला जातोय. तर बॉलिंग मार्कवरनं पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. अनिकेत आणि यतीन एकाच बांधाचे दोन खेळाडू आहेत. शिरशिरीत बांधा आहे दोघींचाही. एखाद्या चांगल्या खेळाडू प्रमाणे त्यांची शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळते. दोन खेळाडू मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात इथे येऊन टाकलेत. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज अनिकेत, तर बॅटिंग स्टान्सवरनं फलंदाज यतीन. अनिकेत आणि यतीन या दोघांमधला संघर्ष आपण पाहताय उमेदमान क्रीडा संकुलामध्ये. मॅचला इथे सुरुवात होते. 59 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष आहे, कारण प्रति षटक 14-15 सरासरीनं धावा गोळा करणं सोपं नाही आहे, कारण बॉलिंग अटॅक तेवढा स्ट्रॉंग आहे. तो बॉलिंग अटॅक फोडून काढत फलंदाजी करावी लागेल. त्याची सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोकनं. षटकार DJ Alpesh, Alpesh. DJ Sandy in the mix. थँक्यू. पहिला चेंडू आपल्या जागेवरनं उभ्या उभ्या यावेळेस खेळला आणि षटकारामध्ये परावर्तित केला. एक चांगला सुपर स्ट्रोक पाहिला मिळाला फलंदाज यतीनच्या बॅटमधनं. एक चांगली सुरुवात यतीनच्या वतीने इथे कुठेतरी करून दिली गेली आहे. तो यतीन स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करेल. चांगला चेंडू यावेळेस पाहिला मिळाला. सुपर लाईन यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून आत्मसात केली गेली. दुसरा चेंडू सुपर होता, यावेळेस थोडासा खाली राहिला. फलंदाजाला फटका खेळणं तेवढं अचूकतेनं जमलं नाही आणि चेंडू पायावर जाऊन आदळतोय, ज्यावर कुठली धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची संघटना पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. चेंडू आणि बॅटमधला संपर्क नाही आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, मात्र तदनंतर धावा घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच्या धावा कुठेतरी रोखल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण टप्पा चूक आहे. लाईन चांगली पाहायला मिळते. वेग ही प्रचंड आहे. पहिला चेंडू जो ओव्हरपिच होता त्याला लाफ केलं, मात्र तदनंतर बंदिस्त केलं गेलंय. गोलंदाज पुढचा चेंडू ऑन साइडला अगेन चेंडूला उडवलाय, उंच हवेतनं पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार थँक्यू. प्रेक्षकांनी चेंडू यांच्यामधलं हे नातं जे फलंदाजानं घडवून आणलंय, जे कधीही न संपणारं नातं, जे प्रेक्षकाला हवंसं वाटणारं नातं षटकाराचं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा तो प्रेक्षकांची एक गोड भेट घेऊन येतो.
सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं. अनिकेत 4 चेंडूपैकी 2 चेंडूवर षटकार खावा लागलाय. 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने निघालेत. 14 ते 15ची सरासरी प्रत्येक षटकागणिक अद्यावत करायची आहे. चांगला फटका यावेळेस खेळला गेलाय. थांबवणं थोडंसं कठीण आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला आपला हात लावला आणि तदनंतर थोडासा वेग कमी झाला. त्यामुळे 2 धावा यावेळेस घेण्यापासून रोखता येणार नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या 2 वाढते, जाऊन पोचते 14-14वर. मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात मालवणी असा एक रंगतदार आणि दर्जेदार क्रिकेटचा सामना आपण अनुभवत आहे. बघूया कशा पद्धतीनं या षटकातील 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च झालाय. शेवटचा चेंडू त्याची उत्कंठा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आहे. हा चेंडू टप्पा खाल्यानंतर फलंदाजानं फक्त पाहिला. पंचाच्या दृष्टीनं ही हा एक खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा आलाय. धाफलकात वाढ होईल. धाफलक 1 न वाढेल आणि 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 15 धावा. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम असेल, तो फायनल असेल. त्यावर आपण आक्षेप नोंदवायचा नाही आहे. विनंती आहे शेवटचा चेंडू वन्स अगेन हवाई फायर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. आईचा देऊळ काय सजला थँक्यू. हा जुना चेंडू द्यायचा आहे. मकरन मत्रे जुने चेंडू पाठवून द्यायचे आहेत लवकर. पहिलाच गोलंदाज इथे खूप खर्चिक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा तब्बल धावफलकावर लागल्या गेल्या आणि एक चांगली ठोस सुरुवात. बरोबर आमचा जो कॅमेरामॅनचा कक्ष आहे तिथनं उजव्या बाजूला एक बाईक आहे, तिची काच खाली करा विनंती आहे. समोर बघणंही कठीण झालंय. युट्यूबच्या बाजूला आहे बघा, या बाजूला या बाजूला उजव्या साईडला आमच्या. आमच्याकडनं राईट इकडे जो फलंदाज या क्षेत्ररक्षक या या साईडला ज्या रिक्षा लागलेत तिकडनं सर्वात शेवटी हा झाडाजवळ. तिथे तुमच्या मागे 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 या, मागे मागे या. मागे सर्वात शेवटी हा, हा, झाडाजवळ. बरोबर तोच. हे 2 खेळाडू गेलेत ते. हा बरोबर आहे. ओके ओके. थोडीशी सर- फिरवा, अजून थोडीशी फिरवा. सर्व मिरर खाली करा तिकडच्या, सर्वच मिरर. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकानंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 21 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर येणार आहे. या दुसऱ्या षटकाकरता बॉलिंग मार्कवरनं बदल झालाय. गोलंदाज भावेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मग या भावेश पहिला चेंडू बॅटमध्ये इथे मिडल नाही आहे. गीतेश जर पहिला चेंडू फेस केला, चेंडू बॅटची एज घेऊन 1 धावेमध्ये कन्वर्ट झाला. एकेरी धावेने धाफलक 22 वर 22 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. भावेशच्या ते सर्व विरोधात आरसे आहेत ते उलटे करून टाका ना. सर्व आरसे रिक्षाच्या पुढे जे गाड्या आहेत त्या सर्व रिक्षाचे मिरर उलटे करून टाका.
गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेंथ हे अस्त्र आपल्याला वाचवू शकतं. हे अस्त्र आपल्याला क्रिकेटच्या जीवनामध्ये चांगली गोलंदाजी करून देऊ शकतं आणि त्या अस्त्राचा वापर इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून फलंदाजाला थोडंसं बंदिस्त ठेवलं, मात्र जो फलंदाजी करतोय फलंदाज यतीन त्याला जास्त काळ थांबून ठेवणं शक्य नाही आहे, कारण हा शांत राहणाऱ्यांमधला फलंदाज नाही आहे. विस्फोटक फलंदाजी करणं किंवा मोठे फटके खेळणं सातत्याचं आहे या खेळाडूचं आणि आज या मैदानातनं ते प्रदर्शन पुन्हा एकदा रजाकडनं पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरनं भावेश 3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. भावेश आणि गीतेश मधला संघर्ष, हा चेंडू गीतेशनं यावेळेस पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. येणारे 14 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 30 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू. अगेन दॅट्स द सुपर हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. सुपर दर्जेदार फलंदाजी इथे आपण अनुभवताय. खूप सुंदर अप्रतिम स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. एक परवा आपण यतीनचा अनुभवला, आता दुसरं गीतेशचा, कारण यतीननं पहिल्या षटकातनं अप्रतिम बेमिसाल बेखौफ बेधडक षटकारांची वर्चाव केला. दुसऱ्या षटकातनं ती बारी गीतेशची आहे. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू गीतेश करता. 2 षटकार आतापर्यंत मारले गेलेत. हा तिसरा, 2 नंतर हा तिसरा. बॅक टू बॅक सिक्सर्स. अरे आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झालाच पाहिजे. अनिकेत दादाची हालत गाजते आज दे या गावाला. तैसर संघ इथे मात्र खूप जबरदस्त फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशच्या विरोधातलं आक्रमण या टीम करता खूप किफायती ठरलं. धावफलक एकंदर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस तब्बल 41 वर 41 धावांवर. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं 18 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू, थोडासा हाईट फॅक्टर यावेळेस असावा, त्यामुळे पंचांनी ही अपील नाकारली. 1 धाव इथे मिळते. एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 न वाढते, जाऊन पोचते ती 42 वर 42 वर. खूप संयमन आणि खूप अप्रतिम फटकेबाजी फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळते. गीतेश आणि यतीन दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करताना यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला. एक सबमरीन चेंडू जो गुडलेन स्पॉटवरनं सातत्यपूर्ण या विकेटवर पाहायला मिळालाय. तो सबमरीन चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर गुडलेन स्पॉटवर जेव्हा जेव्हा पिच केला गेला तेव्हा चेंडू थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला आणि यावेळेस तेच होत आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस फलक 43 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू, हा चेंडू समोरच्या बाजूला खेळून गेलाय गोलंदाजाच्या डोक्यावरनं. 1 धाव तिथे मिळते. फंबल झालाय 2 खेळाडूंकडनं. त्या चुकीचं भुगतान 2 धावांमध्ये 2 धावा इथे सहजतेने अर्जित होतील. येणाऱ्या या 2 धावांनी धावफलक 2 न वाढते, जाऊन पोचते यावेळेस 45 या धावसंख्येवर. ते मैदानात कचरा आलाय, तो कचरा घेऊन जायचा आहे. एका सभासद एकता ग्रुपचं कोण जायचं मैदानात लगेच. एकता ग्रुपचे सभासद तुम्ही नका जाऊ.
बुलेश षटकार येतोय. इथे मास्क उपलब्ध आहेत. प्रत्येक खेळाडूंना मास्क घ्या कारण पोलीस कारवाई करायला सुरुवात झालेत आज ही. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे मास्क घ्या. जर पोलीस इथे आले तर मग त्याला आयोजक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्या. मास्क इथे उपलब्ध आहेत. जर नसतील तर ते आमच्याकडनं आपण घेऊन जा. 7 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरता 8 या धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावा विजयाचं हे समीकरण आहे जे जुळवावं लागेल. हॅलो. आणि ग्रुपमध्ये कोणीही बसू नये किंवा उभंही राहू नये. विनंती आहे वेगवेगळे व्हा. सोशल डिस्टन्स जो आहे तो पाळायचा आहे. हॅलो. एकच्या ग्रुपच्या सभासदांपैकी 2 गेटवर आपली माणसं उभी करा जेणेकरून जर पोलीस आले तर आपल्याला थोडंसं वेळ मिळेल सामने थांबवायला. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू हाताळण्याकरता. जर आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलक 51 धावसंख्येवर. यावेळेस चेंडू हवेमध्ये 1 धाव इथे कन्वर्ट होईल. मॅच चालू करा लवकर. हे षटक संपवा. हा सामना लवकरात लवकर संपवायचा. लवकरात लवकर. लवकर. वेळ न पंचाला घालवता. विनंती आहे. गोलंदाज वेळ घालवू नका. लगेच सामना संपवा. सामन्याला इथे सुरुवात होतीये. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं धर्मेंद्र जो शेवटचं षटक घेऊन तयार होतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार 6 धावा. 1 धावीची गरज आहे फक्त.
आजूबाजूला पकडायचं काम चालू झालं. आयवानला नेला उचलून direct. आयवानला उचलून नेला direct. आयवानला नेला उचलून. अरे पण त्याच्यापेक्षा बंदच करा ना, चालू कशाला ठेवता? हे पोरांना नेलं तर सोडवलं कोण? आणि इथे मात्र विजयी होतोय तो संघ गावदेवी दहिसर.